जळगावात 6 नगर परिषदांमधल्या 9 प्रभागांसाठी मतदान होतंय। एकूण 38 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे। राज्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या रखडलेल्या जागांसाठी आज मतदान होतंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषदमधील 9 प्रभागांसाठी आज मतदान होतंय। 38 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेले। जुगल, आपण पाहतोय जळगावातल्या 6 नगर परिषदांमधल्या 9 प्रभागांसाठी हे मतदान होतंय। जळगावकरांचा कसा मतदान प्रक्रियेसाठी प्रतिसाद? अंकिता, राज्यातील रखडलेल्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे। या ठिकाणी जर विचार केला 9 प्रभागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत असून 38 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे। जर विचार केला तर सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती। मात्र जळगाव शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा हा वाढला असून या ठिकाणी वयोवृद्ध आहे, हे दुपारनंतर मतदानाला या ठिकाणी बाहेर पडण्याची मोठी शक्यता आहे। मात्र मतदान केंद्रावर या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही अडचण या ठिकाणी मतदारांना येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे या ठिकाणी चोख व्यवस्था ही करण्यात आली आहे। सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। तर विचार केला तर मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री संजय सावकारे असतील, माजी मंत्री एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, माजी मंत्री अनिल पाटील या दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या जळगाव जिल्ह्यात पणाला लागलेल्या आहे। कारण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आरोप प्रत्यारोपाचे सामने बघावयास मिळाले होते। आज अखेर या रखडलेल्या जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत असून 38 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे। अंकिता, निश्चित जुगल, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत अशी नेमकी कोणामध्ये होती आणि कुठले पक्ष आमने सामने त्या लढतीत आहेत? मुक्ताईनगर मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी मुक्ताईनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राडा या ठिकाणी झाला होता। माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निवडणुकीतून जरी या ठिकाणी आपले उमेदवार नाही दिले असले तरी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठीशी ते उभे होते। आमदार चंद्रकांत पाटील एक प्रकारे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत या ठिकाणी बघायला मिळाली होती। पाचोरा मतदारसंघात देखील या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सोबळाची नारा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना या ठिकाणी बघायला मिळाला होता। या ठिकाणी जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा सामना या ठिकाणी बघायला मिळाला होता। त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद जुगल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।